अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज विराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज के प्रेक्षकांनो, आजचा विषय हाच आहे की हे जीवन जगत असताना आपलं शास्त्रीय पद्धतीनं जर जीवन जगलं कधी तर खरंच का बरं हे जीवन जगणं सोपं होऊन जाईल. आजच्या घडीला भक्त समाजामध्ये अनेक समस्या उद्भवत असतात की जीवन जगणं खूप अवघड झालेलं आहे. रस्त्यावरची लोक खूप भीक मागू लागलेले. मग ह्या लोकांचा का बरं कुठेतरी नेमकं ह्या लोकांचा प्रश्न सोडवण्यात यावा आणि कुठेतरी दोन गोष्टी त्यांना सांभाळण्यात यावं म्हणून शास्त्रीय जीवन जगणं खूप गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आजचा भक्त धावपळीचं असं हे तकनिकीचं जीवन उद्भवू लागलेलं आहे. आणि आजच्या युगामध्ये बघता हे कलियुग आहे. आपल्या अगोदरच्या ज्या पिढ्या होऊन गेलेल्या आहेत त्यांनी आपल्या अनुभवातून काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. माणूस नष्ट होतो, ती पिढ्या नष्ट झाल्या, पण त्यांचे विचार आजच्या घडी लिहून ठेवलेले आहे. आणि ते जे म्हणतात ना, जुनं ते सोनं तेच आहे खरं. आजच्या घडीला आपण किती बी समोर जावा, पण जे लोकांचे आपल्या घरातले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी किती बी खरेदी केलं तर त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे शिल्लक खाल्लेले असतात. कारण त्यांचे काळ्याचे पांढरे असे साहजिक झालेले नसतात. म्हणून वरिष्ठ लोकांचा, घरातील म्हाताऱ्या लोकांचा मान सन्मान रिस्पेक्ट करावा. ते जे सांगतात त्यांच्या अनुभवातून सांगत असतात आणि आपण त्या पद्धतीनुसार ह्या जगामध्ये जीवन जगत असतो. शास्त्रीय पद्धतीचं जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र हवा. म्हणजे शास्त्र पद्धतीने जर एखादी गोष्ट जर असेल ती जर आपण शास्त्रीय पद्धतीनुसार, समजा आपल्या जीवनाची सुरुवात, जर आपली दिवसाची सुरुवात जर आपण चांगले तंत्र मंत्र म्हणून देवाची पाठपूजा करून जर केली कधीच तर आपला दिवस हा सुखाचा जात असतो. मग शास्त्र पद्धतीनुसार नेमकं करा तरी काय? कारण प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर खरंच आपलं जीवन जगणं हे सोपं होऊन जात असतं. तर शास्त्र पद्धतीनुसार आपण मराठीतल्या मूळ अक्षरातले देवनागरी लिपीतले 4 अक्षर घेऊ. अ, आ, इ, ई. अ म्हणजे अन्न, आ म्हणजे आवेश, ई म्हणजे इंद्रिया आणि दुसरा ई म्हणजे ईश्वर. तर ह्या पद्धतीनुसार अ म्हणजे अन्नाबरोबर संतुलन राखणं खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जेवण करत असताना आपले संतुलन जेवताना जे मंत्र जे शास्त्रीय पद्धतीनुसार घ्यावं लागत असतं तर खरंच ते आपल्याला अन्न पचल्याशिवाय राहू शकत नाही. आवेशाची क्षमता हीच आहे की सहनशीलता आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट सहन करायला शिका. जोपर्यंत तुमच्या सहनशीलता खतम होऊ द्यायचीच नाही. मला असं आठवत होतं, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो. वेळ ही फक्त त्या गोष्टीपुरतं मर्यादित असतं आणि प्रत्येक जीवनामध्ये मानसीय जीवन असो किंवा पशुपालन जीवनात कोणाची वेळ आतापर्यंत थांबलेली नाही. वाईट वेळ प्रत्येकाच्या जीवनात येतच असते, पण ती वेळ जिंदगीभर राहत नाही. समजून घ्यायचं, यार आपण तर मनुष्य आहे. देवसुद्धा वाईट गोष्टीला, देवावरती सुद्धा वाईट प्रसंग आलेले आहे. पण ही वेळ सर्वात जगात शक्तिमान जर गोष्ट म्हणले कधी तर वेळ आहे. वेळ ही कोणासाठी पण थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या ह्या जीवनात 10 इंद्रिय आहे आणि ह्या इंद्रियांचा उपयोग आपण आपलं समर्पण, कष्ट याच्यासाठी खूप गरजेचं आहे. जीवनात कन्फ्युजन येतच असतात, प्रसंग येतच असतात, पण खरं ज्यावेळेस आपण शास्त्राचं तंतोतंत नियोजन आणि पालन करू आपल्या जीवनातून हे दुःख लवकरात लवकर गेल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या तकनिकीच्या जीवनामध्ये माणूस काय करू लागलेला आहे की या तकनिकीवर जास्त अवलंबून आणि तो रस्ता ढूंढण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला रस्ता काही मिळत नाही. कारण तो जास्त प्रमाणात त्या तकनिकी गोष्टीवरती तो अवलंबून राहिलेला असतो. पण तकनिकी असू द्या, योग्य त्या गोष्टीचा योग्य वापर होणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीचा आपलं जे शास्त्र, महाभारत, भगवद्गीता, रामायण ह्या जे आहेत वेद, 4 वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, समवेद, तर हे जे वेद होऊन गेलेले ह्या वेदांचा अभ्यास करून शास्त्रीय पद्धतीनं आपण आपलं जीवन जगणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपलं जीवन हे सुख आणि समाधान आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. यातच माझे आजचे 2 शब्द समाप्त करतो. सर्वांनी काळजी घ्यावा. आजचा दिवस हा शेवटचा म्हणून असं जीवन जर जगलो कधी तर खरंच आपलं जीवन हे आनंद आणि सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.